बोरिवली पूर्वमध्ये भाजप आणि ठाकरेंचे पदाधिकारी एकमेकांमध्ये भिडले। भाजपचे गणेश खणकर आणि ठाकरे सेनेचे सुबोध माने हे भिडलेले आहेत। गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय। सुबोध मानेंना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। माने समर्थक रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर बसून होते। काजूपाड्यामध्ये सुबोध माने यांचे पाण्याचे टँकर चालतात आणि या टँकरमुळेच वाहतूक कोंडी निर्माण होते आणि म्हणून अवजड वाहतुकीला बंदी घालावी अशी मागणी खणकर यांनी केलेली होती आणि याच प्रकरणावरून हा राडा झाला अशी शक्यता वर्तवली जाते। माझं काय म्हणणं आहे, गणेश खणकर आणला काय लोकांनी? त्याचा एक टँकर आम्हाला सापडला रस्त्यात, तो लावून गेला रस्त्यात। 1.5 तासाची वाहतूक कोंडी झाली आणि जेव्हा ड्रायव्हर आला त्याला त्याचा जाब विचारल्यावर त्यांनी त्याच्या मालकाला बोलवलं, सुबोध माने अफरोज काझी। सुबोध माने आपल्या बायको बरोबर आला आणि लक्ष नसताना पप्पांवर वार केला, पप्पांवर हल्ला केला, पप्पांना गालावर आणि डोक्यावरही मार लागलाय। तर तो जो वॉटर टँकरचा चालक होता त्यांनीही वॉटर टँक पप्पांवर चढवायचा प्रयत्न केला होता। तर तिकडे कार्यकर्ते होते, तितक्यात ते आले आणि सगळं सुचवलं, सगळं तेव्हा मॅटर हा सॉल्व्ह केला। आज 15 वर्ष झाले शाखा प्रमुख आहेत, त्यांनी स्वतःच पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मदत घेऊन केलं असतं, पण त्यांनी पक्षाची मदत नाही घेतली आणि त्यांनी तिथे मोर्चे बिरचे काढून तिथे बसले ना आंदोलनाला। बरं, आंदोलनाला बसले ते बसले तेव्हा त्यांना काही त्रास नाही झाला। जसं पोलीस स्टेशनला घेऊन आले तसं त्यांना त्यांच्या लोकांनी सांगितलं की बाबा तू हॉस्पिटलाइज हो, म्हणजे काय करायचं ते बरोबर होईल। याच्यात माझ्या मिस्टरांना न सांगता म्हणजे पोलिसांना सांगून त्या लोकांनी न सांगता घेऊन गेले, एक रात्र ठेवलं। हे कितपत योग्य आहे? म्हणजे आमचे जागे जमीन आम्ही वाचवायचे नाही का? आम्ही पोटपाणी भरायचं नाही काय? म्हणजे कोण पण येणार, आमदार खासदार कोण पण येणार, हे का आम्ही सहन करत बसायचं काय? भारतीय जनता पार्टीचे नेते, मुंबईचे महामंत्री गणेश खणकर यांच्या घराच्या समोरच एकाने पाण्याचा टँकर लावला होता। त्यामुळे येण्या जाण्याकरता लोक हैराण होती, लोक रस्त्यावर उतरली होती आणि जो इथून पाणी भरलं जातं ते उभाटा गटाचे शाखा प्रमुख यांचं आहे असं मला समजलंय। या सगळ्यांनी गणेश खणकर यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला। मी पोलिसांना विनंती करतोय, सूचित करतोय की या गोष्टीची गंभीर दखल घेऊन जे आरोपी आहेत त्यांच्यावरती सक्त कारवाई केली पाहिजे। स्वतः तिकडे गेले होते, स्कूटर पार्क करून उतरेपर्यंत त्यांची मिसेस होती तिथे पाठून ह्या माणसाने प्रचंड मोठ्या ह्याच्यामध्ये धक्का ह्या बाईला पण मारलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर तुम्हाला धक्का दिलेला आहे आणि मातापाची झाली। त्याच्यामध्ये शेवटी कदाचित एकमेकांना धक्काबुक्कीमध्ये काहीतरी झालं असेल।